नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही वेळापूर्वीच तुम्ही वर्ल्ड आफ्टर कोरोनाचं लेक्चर पाहिलंच असेल। त्यामध्ये आपण डिस्कस केलेलं की कोरोना गेल्यानंतर जग कसं असेल, पण बहुतेक सध्या तरी कोरोना जगाला सोडण्याचं काही नावच घेत नाहीये। WHO ने आजच्या प्रेस रिलीज मध्ये अशा काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत की त्या आपल्यासाठी एक धक्काच आहेत। WHO काय म्हणाले की कदाचित कोरोना व्हायरस कधीच जाणार नाही, तो असाच आपल्या समाजामध्ये राहील। तर यावरच आपल्याला डिस्कस करायचंय आणि प्लस बघा, आपल्याला प्रत्येक जे करंट अफेअरचा टॉपिक आहे किंवा जे न्यूज आहे ते आपल्याला सिलेबसशी कनेक्ट करायची आणि आपण प्रत्येक लेक्चर त्याच पद्धतीने घेतोय। तर इथे सुद्धा बघा, या टॉपिकवर तर आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत, पण या रिलेटेड जे काही आपल्या एक्झाम रिलेटेड पॉइंट्स आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत। तर त्यासाठीच एक सेल्फ एनालिसिसचा क्वेश्चन मी इथे तुमच्यासाठी दिलेला आहे, वाचून घेऊया आपण एकदा। काय दिले बघा, तर खालीलपैकी योग्य विधाने ओळखा। 3 सेंटेन्स आपण इथे घेतलेले आहेत। पहिलं विचारले, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1945 साली करण्यात आली होती। नंतर दिलंय, सध्याच्या जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल मायकल रायन हे आहेत। नंतर एलाइझा ही चाचणी क्षयरोगाशी संबंधित आहे। तर आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढे लेक्चर मध्येच मिळणार आहे, म्हणूनच नीट लक्ष देऊन लेक्चर बघा। आपल्याला बरेचसे पॉइंट्स आहेत या रिलेटेड, ते डिस्कस करायचे आहेत। आणि तसंच बघा, लेक्चरच्या शेवटी काही लहान लहान गोष्टी आहेत ज्या मी तुमच्याशी डिस्कस करणार आहेत। आता ही न्यूज जेव्हा पूर्ण स्प्रेड होईल, सगळ्यांना समजेल, तर पूर्ण जगामध्ये एक पॅनिक सिच्युएशन निर्माण होऊ शकते आणि आपण सुद्धा याच समाजाचा पार्ट आहोत। तर आता पॅनिक व्हायचंय की आपल्याला पुढे कशा प्रकारे प्रिपेअर राहायचंय, त्यासाठी थोडंसं डिस्कशन असणार आहे। काही 2 मिनिटांचं, जास्त काही त्यावर सांगणार नाहीये, पण ते आपण शेवटी बघूया। आता लगेचच आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, WHO ने काय सांगितले कोरोना व्हायरसवर, तर इथे जी आपल्याला इमेज दिसते ना, ती आहे मायकल रायन यांची। मायकल रायन हे WHO चे हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत। तर त्यांना विचारलं गेलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की आता ही जी सिच्युएशन आहे किंवा कोरोना व्हायरस कधीपर्यंत जगात राहू शकतं, तर त्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं। तुम्ही इथे ही जी व्हिडिओ आता तुम्हाला दाखवते ती एकदा बघून घ्या। How long could this last? We have a new virus entering the human population for the first time. And if you're a scientist and you project forward in the absence of a vaccine and you try and calculate how long is it going to take for enough people to become infected so that this disease settles into an endemic phase, and we may never, and I think it's important to put this on the table. This virus may become just another endemic virus in our communities, and this virus may never go away. HIV has not gone away, but we've come to terms with the virus, and we have found the therapies, and we've found the prevention methods, and people don't feel as scared as they did before, and we're offering life to people with HIV, long, healthy lives to people with HIV. We do have one great hope. If we do find a highly effective vaccine that we can distribute to everyone who needs it in the world. बघा, यामध्ये त्यांनी काय सांगितले की कोरोना आपल्या समाजात एक एंडेमिक व्हायरस बनण्याच्या आशंका त्यांनी व्यक्त केल्यात। एंडेमिक म्हणजेच काय की असा आजार जो कंटिन्यू समाजामध्ये राहतो किंवा जगाच्या कोणत्या तरी पार्ट मध्ये राहतो, पण तो तसाच राहतो, तो कधीच जाणारा नसणार आहे, त्याला आपण म्हणतो एंडेमिक। आणि सध्या आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत, तर पॅन्डेमिक मध्ये। पॅन्डेमिक म्हणजेच काय की पूर्ण जगामध्ये पसरलेला जागतिक साथीचा रोग। तर इथे 2 फरक समजलेत। म्हणजेच इथे WHO काय सांगते, आता कोरोना व्हायरस आपल्या समाजामध्ये एक एंडेमिक व्हायरस म्हणून राहील। आपल्याला त्या व्हायरस बरोबरच जगावं लागेल आपली पुढची लाईफ। कशाप्रमाणे, जसं HIV राहिलं, म्हणजे HIV सुद्धा आलं, तर HIV पूर्णपणे गेलं का, नाही गेलं, ते तसंच राहिलं एक एंडेमिक बनून, तर सेम कोरोनाच्या बाबतीत होईल। आणि कोरोनामधून बाहेर पडण्याचा फक्त एकच चान्स आहे, ते म्हणजे जास्तीत जास्त इफेक्टिव्ह लस जर शोधली गेली, म्हणजे त्याच्यावर जर प्रॉपर एक औषध आलं, तरच कोरोनामधून बाहेर पडता येईल। नाही तर कोरोना व्हायरस आपल्या समाजामध्ये असाच राहील आणि आपल्याला त्याच बरोबर जगावं लागेल। ओके, तर असे काही पॉइंट्स आहेत जे मायकल रायन यांनी क्लिअर केलेले आहेत पूर्ण जगापुढे, पूर्ण प्रेस पुढे।
आणि त्यामुळेच ही एक मोठी न्यूज सुद्धा झालेली आहे. ओके, तर हे इथे लक्षात आलंच असेल, तुम्ही पूर्ण जे त्यांचं भाषण आहे ते सुद्धा ऐकलं असेल. काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण त्या भाषणामध्ये घेतलेले. आता WHO काय आहे ते थोडंसं समजून घेऊया. बघा, जागतिक आरोग्य संघटना. जागतिक आरोग्य संघटना ही एक संयुक्त राष्ट्राचीच म्हणजेच आपल्या UNचीच एक एजन्सी आहे जी जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे. आणि याची स्थापना कधी झालेली तर 7 एप्रिल 1948ला. आणि WHOचं जे हेडक्वार्टर आहे ते स्वित्झर्लंड जिनिव्हा इथे. तर बघा, स्वित्झर्लंड जिनिव्हाला भरपूर अशा इंटरनॅशनल एजन्सीजचे हेडक्वार्टर्स आहेत, त्याच्यामध्ये एक WHO सुद्धा आहे. आणि WHO मध्ये ना काही त्याचे अग्रक्रम यादीतील रोगांचा समावेश आहे. त्या रोगांकडे किंवा त्या रोगांशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावर लक्ष देण्याचं काम WHO करतो. जसं HIV, मलेरिया, नंतर क्षयरोग, अन्न सुरक्षा, पोषण, तसंच वृद्धत्व आणि लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्याशी संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्याकडे लक्ष देण्याचं काम WHO करते. आता यामध्ये कोरोनाची सुद्धा भर पडलेली आहे. ओके, तर हे पॉईंट सगळे लक्षात ठेवा. आणि सध्याचे जे WHOचे डायरेक्टर जनरल आहेत तिथे आपल्याला इमेज दिसते ते म्हणजे टेड्रोस अधोनम. थोडंसं नाव उच्चारायला कठीण आहे पण लक्षात ठेवा, हे सध्याचे डायरेक्टर जनरल आहेत. आणि आता आपण जे बघितलेले ना मायकल रॅन, ते हेल्थ एमर्जन्सी प्रोग्रामचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. ओके, आणि आता इथे HIV एड्सचा जर उल्लेख झालाय तर आपण त्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती बघूया. कारण की बघा, राज्यसेवा 2015 आणि 2017 मध्ये ऑलरेडी HIV एड्सच्या टेस्टवर प्रश्न येऊन गेलेला आहे. HIV म्हणजेच काय तर ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. तर त्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या टेस्ट आहेत? एक म्हणजे एलायझा चाचणी आपण म्हणू शकतो. एलायझा म्हणजेच एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट एसे. तर एकदम प्राथमिक स्तरावर ही चाचणी केली जाते. नंतर आहे वेस्टर्स ब्लॉट आणि त्यानंतर आहे PCR. PCR आपण म्हणू शकतो सर्वात प्रगत आणि सुधारित चाचणी आहे. PCR म्हणजेच पॉलिमेरस, लक्षात ठेवा थोडंसं, चेन रिॲक्शन. PCR म्हणजेच काय? पॉलिमेरस चेन रिॲक्शन. आणि यामध्ये DNA तपासणी टेस्ट केली जाते. आणि तसंच अजून काही महत्त्वाचे पॉइंट्स HIV बद्दल तुम्ही बघाल तर जगामध्ये सर्वात पहिल्यांदा 1981 मध्ये अमेरिकेमध्ये एड्सचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर भारतामध्ये 1986 मध्ये मद्रासमध्ये पहिला HIVचा रुग्ण सापडला होता. तर हे सगळे काही फॅक्ट्स आहेत ते थोडेसे लक्षात ठेवा, HIV वर विचारले जातात. ठीक आहे, तर मग आता आपण या टॉपिक रिलेटेड किंवा या न्यूज रिलेटेड जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते सगळे बघितलेत. आता आपण सुरुवातीला जो प्रश्न बघितला होता ना तो एकदा चेक करून घेऊया. इथे आपल्याला योग्य विधाने ओळखायला सांगितलेली. इथे तुम्हाला लक्षात आलंच असेल की WHO ची स्थापना 7 एप्रिल 1945 ला झालेली का? तर नाही, 7 एप्रिल 1948 मध्ये झाली होती. त्यानंतर सध्याच्या जागतिक आरोग्य संघटनेचे डिरेक्टर कोण आहेत? जनरल मायकल रायन आहेत का? नाही, तर सध्याचे जे डिरेक्टर जनरल आहेत ते आहेत टेड्रॉस अधोनॉम. तर हे लक्षात पण ठेवायला थोडंसं कठीण आहे पण तरी लक्षात ठेवावंच लागेल. आणि तसंच एलायझा चाचणी ही कशाशी रिलेटेड आहे? तर HIV शी रिलेटेड आहे, क्षयरोगाशी नाही. म्हणजेच इथे तीनही स्टेटमेंट चुकीचे आहेत. मग आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही स्टेटमेंट बरोबर नाहीये किंवा योग्य नाहीये. ओके, तर आता आपण या टॉपिकमध्ये इथेच थांबूया. तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला मी सांगितलेलं की काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आता या सिच्युएशनला घेऊन. बघा, आता जसं मी सांगितलं तुम्हाला एक पॅनिक सिच्युएशन निर्माण झालेली आहे पूर्ण सोसायटीमध्येच, पूर्ण जगात सुद्धा. आता जे लास्ट लेक्चर मी घेतलं ना त्यामध्ये मी बऱ्याच स्टुडंट्सच्या कमेंट बघितल्या की मॅम आता पुढे काय करायचं, एक्झाम कॅन्सल झालाय, एक्झाम कधी होणार ते माहिती नाहीये, प्रायव्हेट जॉब्स धोक्यात आहेत, जॉब्स आपण कोणते करायचे, आता गव्हर्नमेंट जॉब करावे लागतील, प्रायव्हेट जॉब तर नाहीच आहेत. तर अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न तुमच्यामध्ये निर्माण झाले आहेत आणि मला ते माहिती आहे. थोडंसं एक टेन्शनचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे. पण बघा, इथे ना 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. मी नेहमी सांगत असते तुम्हाला की पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. आता याचं कारण काय आहे? आपण निगेटिव्ह राहून ना जे सिच्युएशन आहे त्यामध्ये कधीच काही चेंज होत नाही. 2 गोष्टींमध्ये फरक करायला शिका. एक म्हणजे फ्युचरचा सतत विचार करत बसणं आणि फ्युचरसाठी प्रिपेअर राहणं. फ्युचरसाठी प्रिपेअर राहणं आणि सतत विचार करणं यामध्ये फरक काय? फ्युचरसाठी आपण सतत विचार करतोय म्हणजे काय? सारखं विचार करतोय काय होईल, कसं होईल, आपण पुढे काय करणार, सिच्युएशन अजून बिघडतील की चांगल्या होतील.
हे सगळं सतत आपण विचार करतोय, पण हा विचार करून तर काहीच होणार नाहीये. पण आपण प्रिपेअर तरी राहू शकतो. जी कोणती वर्स्ट कंडिशन येईल त्या वर्स्ट कंडिशनला आपल्याला प्रिपेअरच राहावं लागेल. आता आपण ना नेहमी जर आपण एक आपली जर्नी बघितली, तुम्ही सुरुवातीपासून लहानपणापासून बघा, स्वतःला थोडंसं ऑब्झर्व करा. जेव्हा एखादी पॉझिटिव्ह गोष्ट होते, चांगली गोष्ट होते, ती कितीही अनएक्सपेक्टेड असली ना तरी त्यासाठी आपण प्रिपेअर असतो, लगेच खुश असतो. आता समजा एखादं डिसिजन आपण घेतोय, तुम्ही एखादा विचार केला, समजा मला काहीतरी बिझनेस करायचा आहे किंवा एखादा कॅफे खोलायचा आहे, तर कॅफे ओपन करताना ना तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याचशा पॉझिटिव्ह बाजू बघतात, पण तिथेच निगेटिव्ह बाजू बघायला विसरून जातात. त्यामुळे एवढी सुद्धा जास्त पॉझिटिव्हिटी असणं गरजेचंच आहे असं नाहीये. निगेटिव्ह बाजू बघताय म्हणजेच काय, जर समजा ते कॅफे चाललं नाही, राईट, म्हणजे ती तुमच्यासाठी एक वर्स्ट कंडिशन होईल. मग त्या वर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. जर त्याच कंडिशनसाठी प्रिपेअर राहिलं नाही तर मग पुढे एक इमोशनल ब्रेकडाऊन होऊ शकतं. तर या कंडिशन्समध्ये आपल्याला स्ट्रॉंग राहण्यासाठी प्रिपेअर तर राहावंच लागणार आहे, कारण की आता कंडिशन बिघडल्यात. कितीही मी सांगितलं तुम्हाला की आता पॉझिटिव्ह राहा, चांगला विचार करा, पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघा, पण त्याने तेवढा फरक पडणार नाही. सिच्युएशन तेवढ्या बिघडलेल्या आहेत. ओके, सो मग आता इथेच थांबूया, जास्त यावर आपण स्ट्रेच नको करूया. फक्त तुम्हाला या गोष्टी थोड्याशा समजल्या पाहिजेत म्हणून तुमच्याशी डिस्कस केल्या. आणि तसंच तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, ते म्हणजे राज्यसेवेच्या नवीन बॅचला सुरुवात होणार आहे. त्याचे ॲडमिशन्स प्री बुकिंग 15 ते 20 तारखेपर्यंत सुरू होतील आणि लेक्चर्स 21 तारखेपर्यंत सुरू होणार आहेत. तर त्याची जी काही अजून अपडेट आहे ते तुम्हाला पुढे मिळेलच. तर यामध्ये ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. नवीन बॅचचे यावर अजून सुद्धा काम सुरू आहे सध्या. त्याचे सगळे जे नवीन अपडेट्स आहेत ते लवकरच तुम्हाला मिळतील. आणि तसंच बाकीचे सुद्धा आपल्या बॅचेस आहेत, तर त्यामध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. जसं संयुक्त गट ब, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन आणि ज्या वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज कोर्सेस आहेत त्यामध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. आणि तसंच आपलं विजन स्टडीचं ॲप सुद्धा गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, तर ते तुम्ही डाउनलोड करून त्यामधून बरेचसे PDF नोट्स तसंच वेगवेगळं स्टडी मटेरियल रीड करू शकता मी. ठीक आहे, मग आत्ता आपण या लेक्चरमध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन कव्हर केलेली आहे. आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.